हाय स्टुडंट्स, मी आपल्या सर्वांचं ज्ञानामृत क्लासेसमध्ये स्वागत करतो. आपण पाहत आहोत सायन्स 2 मधील चॅप्टर नंबर 4. त्याचं नाव आहे एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट, पर्यावरणीय व्यवस्थापन. विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये पर्यावरणाचा आपण अभ्यास करतोय, एन्व्हायरमेंटचा अभ्यास करतोय. कालच्या लेक्चरला आपण पाहिलं एन्व्हायरमेंट कॉन्झर्वेशन, पर्यावरण संवर्धन. पर्यावरणाला वाचवायचं कसं किंवा पर्यावरण संवर्धन करण्याची गरज आहे, म्हणजे कॉन्झर्वेशन करण्याची गरज आहे. पण त्याच्या आधी आपण शोधला पाहिजे त्याचा पाया का वाचवायचंय, कारण त्याच्यावरती कोणतरी अफेक्ट करतंय, कोणतरी परिणाम करतंय. मग ते परिणाम करणारे घटक कोणकोणते होते, कोणकोणते फॅक्टर्स होते, एन्व्हायरमेंटची डेफिनेशन काय सांगते किंवा एन्व्हायरमेंटचे टाइप्स काय आहेत, पर्यावरणाचे प्रकार कोणते आहेत. पर्यावरणाचे प्रकार पाहिले आपण नैसर्गिक आणि मानवनिर्मित, म्हणजे नॅचरल आणि आर्टिफिशियल. हे दोनच गोष्टी पर्यावरणावरच काय करतात, अफेक्ट करतात, काय करतात, परिणाम करतात. मग नॅचरल डिझास्टर असतील म्हणजे जे नॅचरली होत असतील, ओके. त्याचबरोबर आर्टिफिशियल डिझास्टर असतील म्हणजे मानवनिर्मित आपत्ती. स्वतः मानव त्याला काय करतो, क्रिएट करतो, प्रोड्यूस करतो आणि आपल्या उपभोग घेण्यासाठी किंवा ह्या अर्थचा उपभोग घेण्यासाठी किंवा कन्झम्पशन करण्यासाठी, या पृथ्वीवरती डॉमिनेट करण्यासाठी, आपलं प्रभुत्व गाजवण्यासाठी मानव काय करतो, पर्यावरणावर कमांड करण्याचा प्रयत्न करतो, एन्व्हायरमेंटवरती कमांड करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे काय होते, पर्यावरण हळूहळू डिस्ट्रॉय होत चाललंय, नष्ट होत चाललंय. त्यामुळे इकोसिस्टमला धोका आलाय, म्हणजे सगळ्याच गोष्टींना धोका आलाय. त्याची जनजागृती होणं खूप महत्वाचं आहे. आपल्याला आजचा पॉईंट घ्यायचा आहे विद्यार्थी मित्रांनो, नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन, पर्यावरण संवर्धनाची गरज, ओके. मग त्याच्या आधी त्याचं मूळ शोधलं पाहिजे. ते आपण मूळ शोधलं कालच्या लेक्चरला. ते मूळ काय होतं, पर्यावरणामधलेच काही घटक पर्यावरणावरती काय करतात, अफेक्ट करतात, परिणाम घडवून आणतात. मग हे परिणाम कशा पद्धतीने आपण सॉल्व्ह केले पाहिजेत, हे प्रॉब्लेम कसे आपण सॉल्व्ह केले पाहिजेत, ह्याचं सोल्युशन पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. मग अलीकडच्या देशात किंवा अलीकडं आपण हे काय केले पाहिजे, लहान मुलांमध्ये चाइल्डहुडमध्येच ह्या गोष्टी आपण रुजवल्या पाहिजेत. पर्यावरणाबद्दल, एन्व्हायरमेंटबद्दल त्यांना एक लव तयार केलं पाहिजे, प्रेम तयार केलं पाहिजे, एक त्यांच्यामध्ये पॉझिटिव्ह ॲटिट्यूड निर्माण केला पाहिजे. एन्व्हायरमेंटबद्दल, पर्यावरणाबद्दल काय केलं पाहिजे, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड म्हणजेच सकारात्मक दृष्टिकोन निर्माण केला पाहिजे विद्यार्थ्यांमध्ये, लहान मुलांमध्ये. कारण लहान मुलांवरती जे संस्कार केले जातात तेच संस्कार त्यांना त्यांचं भावी आयुष्य, त्यांचं जीवन जगण्यासाठी, लाईफ जगण्यासाठी उपयोगी पडतात, ओके. लहानपणी जर चांगले संस्कार झाले तर ते बाळ चांगल्या घरात किंवा चांगल्या गोष्टी करतं, ओके. जर त्याला वाईट सवय लागली तर आपण त्यांच्या समोरच कागद रस्त्यावरती टाकायचा, प्लास्टिकचा कागद, त्यांच्या समोरच कचरा करायचा, त्यांच्या समोरच गाड्या चालवायच्या, म्हणजे पोल्युशन होणार आहे. म्हणजे संवर्धन करायचे म्हणजेच आपल्याला काय करायचंय, पोल्युशन होतंय ते थांबवायचंय. म्हणजे जे प्रदूषण होतंय, आणि अशा गोष्टी कोण प्रदूषण करते, कोण कॉन्टॅमिनेशन करते, दूषित कोण करतंय, हेल्दी प्लेसेस कोण बनवते. हेल्दी प्लेसेस पासून आपल्याला हेल्दी प्लेसेस जायचंय, म्हणजे आपल्याला क्लीन एन्व्हायरमेंट करायचंय, स्वच्छ आपल्याला पर्यावरण करायचंय, आणि त्याची गरज आहे, नीड आहे. मग त्याचं आधी मूळ शोधलं पाहिजे. आपण मूळ शोधलं कालच्या लेक्चरला. पर्यावरणावरती अफेक्ट करतात नॅचरल डिझास्टर आणि म्हणजे मानवनिर्मित आपत्ती, म्हणजेच त्याला आपण म्हणतो आर्टिफिशियल डिझास्टर. मग नॅचरल डिझास्टर कोणते होते आपल्याकडं, नॅचरल डिझास्टर होते म्हणजे ते 1-2 सांगितलं तर चालतील. सायक्लोन्स असेल, फ्लूड असेल, त्याचबरोबर अर्थक्वेक असेल, क्लाउडिंग ब्रस्टिंग असेल म्हणजे ढगफुटी असेल, भूकंप असेल, महापूर असेल. हे आपत्त्याच काय करतात, निसर्गाला हानी करण्याचं काम करतात. मग हे आपण कुणामध्ये रुजवलं पाहिजे, अशा म्हणजे ह्याच्यापासून जर आपल्याला सेव्ह राहायचं असेल, सेफ राहायचं असेल, दूषित करण्यापासून, पर्यावरणाचं प्रदूषण करण्यापासून जर वाचवायचं असेल, तर ह्या गोष्टी आपण चाइल्डहुडमध्ये रुजवल्या पाहिजेत. कुणामध्ये रुजवल्या पाहिजेत, चाइल्डहुडमध्ये. लहान मुलांमध्ये असे संस्कार केले पाहिजेत, त्यांच्यामध्ये एक असा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड पर्यावरणाबद्दल निर्माण केला पाहिजे, क्रिएट केला पाहिजे, प्रोड्यूस केला पाहिजे. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन, त्यांना चांगलं सांगितलं पाहिजे. पर्यावरणावर प्रेम करायला लावलं पाहिजे, म्हणजे लव करायला लावलं पाहिजे, ओके. आणि त्यांना लहानपणापासूनच पर्यावरणाची शिकवण, पर्यावरणाबद्दल नॉलेज, एन्व्हायरमेंटबद्दल नॉलेज दिलं पाहिजे. मग अशी मुलं पुढे जाऊन किंवा मोठी होऊन पर्यावरणाचं संरक्षण म्हणजेच प्रोटेक्शन करतील, आणि त्याचं कॉन्झर्वेशन सुद्धा करतील, म्हणजेच त्याची गरज सुद्धा भागवतील.
खरंच गरज आहे संवर्धन करण्याची, वाचवण्याची, पर्यावरण वाचवून ठेवण्याची गरज आहे. पर्यावरण आपण तयार केलं नाही, इन्व्हायरमेंट आपण तयार केलं नाही, पण असं म्हणतात की पर्यावरण, इन्व्हायरमेंट, अर्थ ही आपण पुढच्या पिढीकडून, नेक्स्ट जनरेशनकडून उसनी घेतली आहे. काय घेतली आपण? उसनी घेतली आहे. उसनं घेणं म्हणजे काय? परत एखादी वस्तू उसनी जर घेतली तर आपण परतफेड करतो आहे अशी त्याला ती वस्तू देऊन, मग तीच वस्तू आपण पुढच्या पिढीकडून, जी जन्मलीच नाही, ती अस्तित्वातच नाही, अशा पिढीकडून आपण काय केलंय? नेक्स्ट जनरेशनकडून ती उसनी घेतली आहे. त्याला आहे अशी पृथ्वी, अर्थ, इन्व्हायरमेंट, पर्यावरण आहे असं त्यांना त्यांच्या हातात द्यायचंय. त्यासाठी इन्व्हायरमेंट, पर्यावरण वाचवण्याची गरज आहे विद्यार्थी मित्रांनो. आलं का लक्षात तुम्हाला? मग आपल्याला पाहायचंय नीड ऑफ इन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट, पर्यावरण संवर्धन करण्याची गरज. त्याचे काही पॉइंट्स आहेत आपल्याकडे. काय पॉइंट्स आहेत? टू मेंटेन बायोडायव्हर्सिटी किंवा टू प्रोटेक्ट बायोडायव्हर्सिटी. बायोडायव्हर्सिटी मीन्स जैवविविधता. जैवविविधता म्हणजे ह्या जगामध्ये अनेक प्रकारच्या पेसीज आहेत, हेरिडिटी आहेत, अनेक प्रकारच्या जाती आहेत. मग आपल्याकडे बघा, पक्ष्यामध्ये पाहिलं, बर्ड्समध्ये पाहिलं, ओके, जर स्पॅरो असेल, स्पॅरो म्हणजे चिमणी. चिमणी आता दिसते का आपली? त्याची जात, जी प्रजाती पेसीज आहे, हळूहळू हळूहळू काय होते? नष्ट होत चालली. बायोडायव्हर्सिटी विविधता आहे ह्या पृथ्वीवरती, ह्या अर्थवरती, या इन्व्हायरमेंटमध्ये अनेक प्रकारच्या विविधता आहेत, म्हणजेच बायोडायव्हर्सिटी आहेत. त्या टिकवून ठेवण्याचं काम, त्यांच्यामधली अनुवंशिकता टिकवून ठेवण्याचं काम आपण केलं पाहिजे. म्हणजेच त्यांना आपण प्रोटेक्ट केलं पाहिजे, बायोडायव्हर्सिटीला, जैवविविधतेचं काय केलं पाहिजे? संरक्षण केलं पाहिजे. टू मेंटेन क्लीन, बघा सेकंड पॉईंट सांगतोय, टू मेंटेन पर्यावरण संवर्धन करण्याच्या पॉईंट सांगतो. 6 पॉईंट सांगणार आहे एकूण. मी किती पॉईंट सांगणार? एकूण 6 पॉईंट सांगितले. त्यातला पहिला पॉईंट सांगितला मी, टू प्रोटेक्ट द बायोडायव्हर्सिटी, पर्यावरण संवर्धन करण्याची गरज. पर्यावरण संवर्धन केलं पाहिजे, म्हणजेच काय केलं पाहिजे? जैवविविधतेचे संवर्धन. ओके, आता बघा सेकंड पॉईंट सांगतो तुम्हाला, टू मेंटेन द क्लीन अँड पोल्युशन फ्री एअर, वॉटर, लँड. टू मेंटेन, काय मेंटेन करायचंय? काय टिकवून ठेवायचंय? कशाची निगा राखायची आपल्याला? टू मेंटेन क्लीन, स्वच्छ, पोल्युशन फ्री म्हणजे प्रदूषण मुक्त हवा, एअर, पाणी, वॉटर, आणि जमीन म्हणजेच लँड. ह्या गोष्टी आपण काय केलं पाहिजे? मेंटेन ठेवल्या पाहिजेत. आपण काय करतो? जमिनीवरती ड्रेनेज सोडतो, घाण सांडपाणी सोडतो का नाही? ते सांडपाणी योग्य खड्डा खांदून त्याची योग्य ती विल्हेवाट लावल्यावरती पर्यावरण वाचण्यास मदत होईल, सेव ठेवण्यात, आपण इन्व्हायरमेंट सेव ठेवण्यात आपल्याला काय होईल? बचत करण्यात, त्याचा पुढच्या पिढीला देण्यासाठी त्याचा उपयोग होईल विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे गरज कशाची? टू मेंटेन द क्लीन अँड, बघा, क्लीन अँड पोल्युशन फ्री लँड, एअर अँड वॉटर. ह्या 3 गोष्टी आपण काय केल्या पाहिजेत? प्रदूषण मुक्त ठेवल्या पाहिजेत आणि स्वच्छ ठेवल्या पाहिजेत. ओके, हवा, तसं आपण हवेमध्ये काय करतो? मोठमोठे कारखाने आहेत आपल्याकडं किंवा इंडस्ट्री आहेत, MIDC आहेत, त्यांचा जी धुराडी असते, गॅसेस असतो, तो पॉयझन युक्त असतो, बरोबर का? मग तेच आपण हवेमध्ये सोडतो. हवेमध्ये मग काय होतं? एअर पोल्युशन होतं. त्याचबरोबर कारखान्यांचे, गाड्यांचे मोठमोठे आवाज येतात, साऊंड पोल्युशन होतं. ओके, लँड पोल्युशन सांगितलं तुम्हाला आत्ताच मी. लँड पोल्युशनमध्ये आपण सांडपाणी आहे असं सोडतो, ओके, ते स्वच्छ केलं. किंवा लँड पोल्युशनमध्ये आपलं प्लास्टिक बंदी आली त्या मागे, आहे की नाही? प्लास्टिकचा यूज, प्लास्टिक काय होतं? डिकम्पोज व्हायला उशीर लागतो, आणि तेच प्लास्टिक आपण जमिनीवरती आहे असं चॉकलेट खाली कागद फेकला, ओके, प्रत्येक पॅकिंगचं मटेरियल कशामध्ये येतं? प्लास्टिकमध्ये येतं. म्हणजे प्लास्टिक सुद्धा आपण काय करतो? रस्त्यावरती टाकतो, त्याची योग्य ती विल्हेवाट लावत नाही. ओके, त्यामुळं ते करण्याची आपल्याला गरज आहे. सेकंड पॉईंट आहे आपल्याकडं, टू मेंटेन द बॅलन्स इन नेचर, पर्यावरणाचा किंवा निसर्गाचा समतोल राखला पाहिजे. टू मेंटेन द बॅलन्स इन नेचर, निसर्गाला जर वाचवायचा असेल, बॅलन्समध्ये ठेवायचा असेल, त्याच्यातली इकोसिस्टीम जर जागवायची असेल, तर आपल्याला पर्यावरण संवर्धनाची गरज आहे विद्यार्थी मित्रांनो. तिसरा पॉईंट आहे बघा आपल्याकडं, टू कन्झर्व नॅचरल रिसोर्सेस. जी आपल्याकडं नैसर्गिक साधन संपत्ती ना, तिला वाचवलं पाहिजे, तिला टिकवलं पाहिजे, तिची बचत केली पाहिजे. मग नैसर्गिक साधन संपत्ती कोणती? मग गोल्ड असेल, सिल्वर असेल, दगडी कोळसा असेल, अशा गोष्टी ते आपले नॅचरल रिसोर्सेस. आणि ते त्यांच्यासाठी अनलिमिटेड आहेत का नाहीत? लिमिटेड आहेत. पेट्रोल, डिझेल हे साठे काही अमर्यादित आहेत का नाहीत? मर्यादित आहेत. आणि हे नैसर्गिक साधन संपत्ती आपण
सोनं तयार करू शकत नाही, आपण चांदी तयार करू शकत नाही, आपण लोखंड तयार करू शकत नाही. ह्याच्या खाणी आहेत, जशा दगडाच्या आपल्याकडे खाणी आहेत तसं आउट ऑफ कंट्री, बाहेर विदेशी देशात किंवा वेगवेगळ्या ठिकाणी ओके किंवा साऊथ इंडियन भागात सोन्याच्या सुद्धा खाणी आहेत. ओके, मग त्याच्यातून सोनं निघतं. मग ह्या गोष्टी काय आहेत, लिमिटेड आहेत. मग ह्या आपण सेव्हिंग केल्या पाहिजे, सेव्ह केल्या पाहिजेत, बचत केली पाहिजे, वाचवल्या पाहिजेत आणि मगच आपण पुढच्या पिढीला उसनं देऊ शकतो. म्हणूनच पर्यावरण संवर्धनाची विद्यार्थी मित्रांनो गरज आहे. चौथा पॉईंट पाहतोय आपण, 3 पॉईंट पाहिले, 4 पॉईंट पाहिले. टू सॉल्व द नेचर अँड आर्टिफिशियल प्रॉब्लेम्स. टू सॉल्व नेचर अँड आर्टिफिशियल प्रॉब्लेम म्हणजे नैसर्गिक समस्या काय असतील, मानवनिर्मित समस्या काय त्या काय सोडवल्या पाहिजेत. निसर्गाच्या काय समस्या असतील ओके, म्हणजे झाडे लावली पाहिजे. झाडं जर कटिंग करत गेलं तर आपल्याकडे काय होणार आहे, कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढणार आहे. कार्बन डायऑक्साईड वाढला, ओझोन वायूचा लेअर काय होणार आहे, फाटत जाणार आहे. ओके, आणि सूर्याची अल्ट्राव्हायोलेट रेज आहे असे अर्थवरती येणार आहेत आणि आपल्याला त्याचा त्रास होणार आहे. ओके, किंवा पाण्याची पातळी कमी होणार आहे. रेनिंग जो म्हणतो आपण, पाऊस जो पडतो तो कमी होणार आहे. कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण हवेतलं वाढलं, कारण ओझोन वायूचा लेअरच फाटत चाललाय ना, छिद्र पडत चाललेत आणि आहे अशी सूर्याची किरण अर्थवरती येऊ लागलेत. त्यामुळं काय होते, उष्णता वाढत चालली, टेम्परेचर वाढत चालले. समरमध्ये बघा, समर वॅकेशनमध्ये किंवा समरमध्ये बघा, उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर खूप वाढतं. पूर्वी एवढं नसायचं, 48-52 वरती टेम्परेचर जायला लागले. कशामुळं, तर ओझोन वायूचा लेअर म्हणजे काय, ज्या निसर्गाच्या समस्या आपणच तयार केलेत, आपणच प्रॉब्लेम्स केलेत आणि आर्टिफिशियल प्रॉब्लेम तर आहेच, त्यांना कंट्रोल करायचं काम आपण केलं पाहिजे. त्याचबरोबर पुढचा पॉईंट आहे, टू मेक फ्युचर अँड जनरेशन. टू मेक फ्युचर जनरेशन म्हणजे भविष्य पिढीचं फ्युचर आपण बनवायचे. कसं बनवू शकतो रे आपण भविष्य पिढीचं फ्युचर? कसं बनवू शकतो, याच्या माध्यमातून बनवू शकतो की आपण ज्या गोष्टी पर्यावरणातल्या वापरतो, इन्व्हायरमेंटमधल्या यूज करतो, कन्झम्पशन करतो, उपभोग घेतो. कन्झम्पशन म्हणजे उपभोग घेतो, बरोबर ना? त्या गोष्टी उपभोग घेतो त्या लिमिटेड यूज केला पाहिजे. पुढच्या पिढीसाठी सुद्धा शिल्लक ठेवलं पाहिजे, सेव्हिंग केलं पाहिजे. अशा प्रकारे मी 6 पॉईंट सांगितले. 6च्या 6 पॉईंट्स तुम्हाला मी देणार आहे, लिहून तर काढायचे आहेत. ओके, आता मला सांगा, ही जबाबदारी फक्त इंडियाने घेतली का पूर्ण देशाने घेतली? जे बघा, एन्व्हायरमेंट कॉन्झर्वेशन करण्याची जबाबदारी फक्त इंडियाने नाही घेतली किंवा महाराष्ट्राने नाही घेतली, फक्त सोमेश्वरने नाही घेतली, फक्त बारामतीने नाही घेतली, ह्या जगाने घेतली. म्हणजे जगामध्ये जेवढे देश असतील, जे विकसित असतील, जे विकसनशील असतील आणि जे अविकसित असतील, म्हणजेच काय म्हणलं मी, विकसित, विकसनशील आणि अविकसित. विकसितला आपण काय म्हणतो, डेव्हलप्ड, पूर्णपणे डेव्हलप झाला आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल अमेरिका पूर्ण डेव्हलप आहे. ओके, विकसनशील म्हणजे डेव्हलपिंग, जे डेव्हलप होतात, अजून त्यांना सुखसुविधा पुरवण्याचं किंवा स्वतः समृद्ध होण्याची, स्वतःच्या पायावरती उभा काही देश राहिले नाहीत, गरज लागते. ओके, मग अशा देशांनी सुद्धा नीड ऑफ एन्व्हायरमेंटलची जबाबदारी घेतली आहे. काही नियम बनवलेत, काही रूल्स बनवलेत, काही ऍक्ट बनवलेत, कायदे सुद्धा बनवलेत. जर तुम्ही आउट ऑफ कंट्री म्हणजे एखाद्या पिक्चरमध्ये, एखाद्या फिल्ममध्ये, एखाद्या सिनेमामध्ये जर पाहिलं असेल विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला थुंकताना किंवा आपण जे ॲक्वाचं पाणी घेतो, ॲक्वाचं फिल्टर केलेलं पाणी असतं, बिस्लरी, सपोज फॉर एक्झाम्पल बिस्लरी, ती बॉटल पिऊन आपण तेच लगेच रस्त्यावरती फेकतो. किंवा प्लास्टिकचा पॅकेज, चिप्स असतील किंवा स्नॅक्स असेल, कोणते स्नॅक्स असेल तर प्लास्टिकच्या पॅकिंगमध्ये मिळतात, तेच आपण खातो आणि रोडवरती लावतो. असं जर केलं आउट ऑफ कंट्री, इंग्लंडमध्ये असेल, अमेरिकेमध्ये असेल, जर CCTV कॅमेरा असतात रोडवरती, लगेच पोलिसांची गाडी त्यांच्या मागं लागते आणि फाईन बसतो. म्हणजे त्यांनी सुद्धा जबाबदारी घेतली. विकसनशील देशाने, डेव्हलपिंग, ते स्वतः अगोदर डेव्हलप आहेत, त्यांना कशाचीही गरज नाही, त्यांनी सुद्धा याची जबाबदारी घेतली आहे, बरोबर? पर्यावरणाची म्हणजे नीड ऑफ एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरण संवर्धन करण्याची त्यांनी सुद्धा. आणि अविकसित, अजून विकसित नाहीत पूर्णपणे, म्हणजे त्यांना अजून गरज आहे. अजून हळूहळू म्हणजे असं बांगलादेश सारखे देश असतील, केनिया असेल, असे देश अजून पूर्णपणे अविकसित आहेत. म्हणजे हळूहळू ते डेव्हलप होत आहेत, डेव्हलप्ड होत आहेत किंवा डेव्हलपिंगकडे आहेत. बघा, डेव्हलप्ड म्हणजेच काय मी सांगितलं तुम्हाला. डेव्हलप्ड म्हणजे पूर्णपणे अमेरिका डेव्हलप आहे. डेव्हलपिंग म्हणजे आपण, भारत पूर्णपणे समृद्ध नाही, इंडिया. ओके, अजून आपल्या काही गोष्टींची गरज पडते, महासत्ता झालेला नाहीये. त्यामुळे ओके, अशा देशांना सुद्धा पर्यावरणाची जबाबदारी स्वीकारली आहे. आणि अविकसित म्हणजेच अनडेव्हलप या देशांनी सुद्धा पर्यावरण संवर्धन करण्याची गरज आहे. ओके, मग ह्या अर्थवरती, या पृथ्वीवरती असंख्य प्रजाती आहेत, मेनी पेसीज आहेत, बरोबर का? मग प्लांट असेल किंवा ॲनिमल असेल, याच्यामध्ये फक्त ह्युमनच
एक हुशार माणूस आहे किंवा हुशार व्यक्ती आहे, हुशार प्राणी आहे, म्हणजे लिव्हिंग थिंग्समधला बायोटिक फॅक्टर्समधला ह्युमन म्हणजे मानवच हा एक हुशार आहे. म्हणजे मानव ही जबाबदारी सोशल म्हणजे इन्व्हायरमेंट कॉन्झर्वेशन अवर रिस्पॉन्सिबिलिटी तुमची जबाबदारी आहे, आपली जबाबदारी आहे. अवर रिस्पॉन्सिबिलिटी माझी जबाबदारी आहे, आपली जबाबदारी आहे पर्यावरण वाचवण्याची. सेकंड पॉईंट मी चाललोय. फक्त मानवच हा हुशार बुद्धिमत्ता, मानवाकडे कोणता पॉईंट आहे? सुपॅरिटी. हुशार आहे तो माणूस. मानव हा काय? ह्युमन काय? हुशार आहे. म्हणजे मानवाकडे सुपॅरिटी लाईक कॅरेक्टर्स कोणकोणते? सुपॅरिटी लाईक तो स्वतः इंटेलिजंट आहे, बुद्धिमत्ता आहे त्याच्याकडे मेमरी आहे. मेमरी म्हणजे काय रे? मेमरी स्मरणशक्ती, आपण लक्षात ठेवू शकतो. इमॅजिनरी पॉवर किंवा इमॅजिनरी ॲबिलिटी. इमॅजिनरी ॲबिलिटी म्हणजेच काय? इमॅजिनरी ॲबिलिटी म्हणजेच काय? म्हणजे दूरदृष्टी. इमॅजिनरी म्हणजे काय? कल्पना शक्ती. आपण कल्पना करू शकतो प्रत्येक गोष्टीची, बरोबर का? शिक्षक रागवलेत, आता काय मार बसेल का? शिक्षक रागात आलेत, होमवर्क चेक करतील का? आई वडील चिडलेत, आता मारतील का? असे आपल्याकडे इमॅजिन करतो. किंवा उद्या काय होणार आहे, उद्या काय सर शिकवतील, किंवा उद्या आपण कुठे जाणार आहोत आपण इमॅजिन करू शकतो एखादी गोष्ट पाहताच, बरोबर आहे का? आपण इमॅजिन करू शकतो. आपल्याकडे बुद्धी आहे म्हणजेच इंटेलिजंटपणा आहे. ओके. त्याचबरोबर आपल्याकडं स्मरणशक्ती सुद्धा आहे म्हणजे इमॅजिनरी पॉवर आहे, बरोबर आहे ना? इमॅजिन करू शकतो आपण. किंवा आपल्याकडे इंटेलिजंट आहे, मेमरी आहे. मेमरी म्हणजे आपण काही गोष्टी लक्षात ठेवू शकतो कायमस्वरूपी सुद्धा मेमरीच्या माध्यमातून. म्हणजे आपल्याकडे कोणकोणते पॉईंट आहेत? इंटेलिजंट. ओके. नंतर आपल्याकडे मेमरी आहे. काय आपल्याकडं? मेमरी आहे. आणि शेवटचा पॉईंट आपल्याकडे कोणती आहे? इमॅजिनरी पॉवर आहे. इमॅजिनरी ॲबिलिटी म्हटलं तरी चालेल. ॲबिलिटी बघा, इंटेलिजंट बुद्धिमत्ता आहे आपल्याकडे. मेमरी म्हणजे स्मरणशक्ती आहे म्हणजे आठवणीत आपण ठेवू शकतो, बऱ्याच गोष्टी आपण लक्षात ठेवू शकतो. इमॅजिनरी पॉवर म्हणजेच कल्पना शक्ती सुद्धा आपण म्हणू शकतो. ह्या 3 शक्तींच्या माध्यमातून आपण पर्यावरणावरती काय केले? कमांड केले, डॉमिनेट करून टाकले पर्यावरणाला, डॉमिनेट. आणि मानवानेच खरं मोठा प्रॉब्लेम क्रिएट केलाय पोल्युशन करण्याचा. मानवच स्वतः मानव निर्मित म्हणजे आर्टिफिशियल ह्युमननेच काय केलंय की पोल्युशन क्रिएट केले आणि बिग प्रमाणात केले, मोठ्या प्रमाणात केले, एकदम ब्रॉड कन्सेप्ट ब्रॉडमध्ये केले. मानवानेच खरं प्रदूषण करून पर्यावरणाची वाट लावली आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि मानवच त्याला वाचू शकतो. म्हणजे आपण जसं म्हणतो काट्यानेच काटा काढला जातो, बरोबर आहे का? हे प्रदूषण मानवानेच केलंय, त्यानेच बिघडवलंय. आता त्यानेच ठरवलं पाहिजे की नीड ऑफ इन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन म्हणजे पर्यावरण संवर्धनाची गरज त्यानेच केली पाहिजे, त्यानेच रूल बनवले पाहिजे. आणि फक्त मानवच ह्या 3 गोष्टींच्या आधारे, 3 शक्तींच्या आधारे, 3 पॉवरच्या आधारे, 3 ॲबिलिटीच्या आधारे पर्यावरणावरती त्याने कमांड केले, पर्यावरणाला पूर्णपणे डॉमिनेट केले, डॉमिनेशन केले. मग त्यांनी काय केलं? द ह्युमन केप्ट ऑन स्नॅचिंग म्हणजे हिसकावून घेणे ॲज मच ॲज पॉसिबल इन नेचर. निसर्गापासून मानवाने काय केलं? निसर्गापासून पर्यावरणाकडून जेवढं घेता येईल तेवढा घेत राहिलाय. बघा, मानवाकडे सगळ्यात महत्वाचा पॉईंट कोणता आहे? सुपॅरिटी लाईक. मानवाकडे कोणते कॅरेक्टर आहे? इंटेलिजंट, मेमरी, इमॅजिनरी ॲबिलिटी. याच्या आधारे मानवाने काय केलं? पूर्ण अर्थलाच आपल्या कब्जामध्ये ठेवलं म्हणजे डॉमिनेट केलं, डॉमिनेशन केलं. पूर्णपणे कब्जा करून टाकला मानवाने याच्यावरती. आपल्या काबीज ठेवलं पर्यावरणाला, आपल्या पद्धतीने तो वापरू लागला. पाऊस पाडायचा असला तरी तो कृत्रिमरित्या आर्टिफिशियल माध्यमातून, सिस्टीम माध्यमातून तो पाऊस पाडू शकतो. हवं तेव्हा झाड तोडू शकतो, हवं तेवढं पाणी वापरू शकतो, हवं तिथं पाणी सोडू शकतो. म्हणजे मानवाने काय केलं? निसर्गावरतीच पूर्णपणे काय केला? कब्जा केला, कमांड केलं, डॉमिनेट केलं. मग याच्यामधून काय झालं? पोल्युशन तयार झालं. काय झालं तयार? पोल्युशन तयार झालं. म्हणजे पोल्युशनचा उद्गाता जर कोण म्हटलं तर मानवाने प्रत्येक उपभोग घेतला, कन्झप्शन सर्वांचं घेतलं. आणि जरा उपभोक्ता म्हणला किंवा जो सुरुवातीला जो नेतृत्व केलं मानवानेच, पर्यावरणाचं इन्व्हायरमेंट पोल्युशन करण्याचं नेतृत्व मानवाने केले, त्यानेच बिघडवणे. आता त्याला सुधारवायची गरज आहे. ह्या 3 गोष्टींच्या आधारे मानवाने अर्थवर्त डॉमिनेट केलं. ओके.
नंतर काय केलं, स्नॅचिंग केलं, हिसकावून घेतलं. काय हिसकावून घेतलं नेचरमधून? जेवढं घेता येईल प्रॉपर्टी इन्व्हायरमेंट कडून, पर्यावरणाकडून, अर्थकडून, पृथ्वीकडून जेवढं घेता येईल तेवढं तो घेत राहिला, ॲज मच ॲज पॉसिबल जेवढं घ्यायचं तेवढं घेत राहिला. आणि आता मानवच फक्त काय करू शकतो, ह्या पर्यावरणाला संवर्धन करू शकतो, म्हणजे वाचवू शकतो. मग मानवानेच काय केलं पाहिजे, प्लास्टिक बंदी थोडीशी कमी केली पाहिजे. ओके, म्हणजे प्लास्टिक बंदी म्हणजे प्लास्टिकचा वापर करणे किंवा सांडपाणी योग्य त्या ठिकाणी सोडणे. ओके, अशा गोष्टी म्हणजे बऱ्याचशा गोष्टी अशा, म्हणजे मानवच फक्त काय करू शकतो, पर्यावरणाला वाचवू शकतो विद्यार्थी मित्रांनो. ओके, अजून एक पॉईंट राहिला सांगायचा. मानवाने काय केलं पाहिजे, क्रुशियल, मानव हॅज क्रुशियल रोल म्हणजे काय, मानवच महत्वाचा रोल बनवू शकतो पर्यावरणाला मेंटेन ठेवण्याचा. क्रुशियल काय शब्द आहे, क्रुशियल. ओके, क्रुशियल म्हणजे काय, प्रभुत्व गाजवणे. ओके, क्रुशियल महत्वाचा, क्रुशियल म्हणजे काय, महत्वाचा, म्हणजे महत्वाचा रोल मानवच जबाबदारी घेऊ शकतो. मानवच हा फक्त काय करू शकतो, महत्वाची प्रभुत्व करू शकतो. काय करू शकतो तर पर्यावरणाला वाचवू शकतो, म्हणजेच मेंटेन ठेवण्याचं काम फक्त कोण करू शकतो, ह्युमन. कोण करू शकतो, फक्त ह्युमन, एकमेव प्राणी. कारण त्याच्याकडे इंटेलिजंट आहे, मेमरी आहे, इमेजरी आहे, तो नियम बनवू शकतो, कायदे बनवू शकतो. त्या कायद्यावरून लगेच मानवाला म्हणजे प्रत्येक एक सिस्टीम असते, सिस्टीममध्ये काम, म्हणजे आपण जे राजकीय लोक सिस्टीममध्ये काम करतात, संस्था असतात, त्या गोष्टी काय करतात, नियमावली बनवतात आणि राबवली जातात. तसंच आपण ह्युमन काय करू शकतो, एखादी गोष्ट बिघडली असेल म्हणजे स्वतःच बिघडवतो आणि स्वतःच नीट करण्याचा प्रयत्न करतो. आता गरज आहे, ह्युमन काय करू शकतो, स्वतः त्याच्यावरती ॲबिलिटीच्या माध्यमातून पर्यावरणाला वाचवू शकतो. आलं लक्षात. याच्यावरती एक क्वेश्चन सुद्धा आहे. कुठं क्वेश्चन येतो, क्वेश्चन नंबर 6 मधला क्वेश्चन नंबर 2, तो आपण नोट्समध्ये देणार आहे. त्याचं आत्ता मी ॲन्सर सांगितलं. काय सांगितलं, मानवाकडं कोणकोणते गुण आहेत, कोणत्या ॲबिलिटीज मानवाकडं, ॲबिलिटी लाईक किंवा कॅरेक्टर्स लाईक. सुपेरिटीचं आहे, सुपेरिटीमध्ये काय काय येतं, इंटेलिजंट, मेमरी आणि इमॅजिनरी ॲबिलिटी. ओके, म्हणजेच काय मानवाकडं इंटेलिजंट काय म्हणजे बुद्धिमत्ता आहे, मेमरी म्हणजे स्मरणशक्ती आहे, इमॅजिनरी म्हणजे काय आहे, कल्पनाशक्ती सुद्धा त्याच्याकडं. या 3 गोष्टींच्या आधारे मानवाने काय केलं, अर्थवर, ह्या नेचरवर, ह्या पृथ्वीवर, या पर्यावरणावर डॉमिनेशन केलं, प्रभुत्व गाजवलं. ओके, मग काय केलं मानवाने, प्रभुत्व गाजवलं. शांत बसला का, अधिकार तर गाजवले, राजा बनला तो पृथ्वीचा, बरोबर का मानव. मग त्यांनी काय केलं, स्नॅचिंग केलं. काय स्नॅचिंग केलं, जेवढं पृथ्वीकडून, जेवढं अर्थकडून, जेवढं एन्व्हायरमेंटकडून, जेवढं नेचरकडून घेता येईल तेवढं घेता राहिला, म्हणजे ॲज मच ॲज पॉसिबल. काय केलं, ज्या सुखसुविधा आहेत, म्हणजे मग अशी 6 गोष्टी सांगितल्या, त्यातलंच काय त्यानं काय केलं, तो घेत राहिला. ओके, मग मानवच काय करू शकतो, पर्यावरणाला वाचवू शकतो. टू मेंटेन म्हणजे तोच मेंटेन करू शकतो, बॅलन्स इन नेचर, तोच पर्यावरणाचा, तोच निसर्गाचा बॅलन्स करू शकतो. मानवच एक असा आहे आणि तोच त्याच्यामधला मुख्य भूमिका, मेन भूमिका गाजू शकतो, म्हणजेच क्रुशियल रोल बजावू शकतो. आलं लक्षात. अशा पद्धतीने उत्तर लिहायचे, त्याचं मी तुम्हाला नोट्स देणार आहे. आज इतकंच विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.